सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नमस्कार मंडळी. मराठी वर्षामधील 9वा महिना म्हणजे मार्गशीर्ष. मार्गशीर्षातील प्रत्येक गुरुवार हा सुवासिन महिलांसाठी विशेष असतो. या दिवशी महालक्ष्मीचे व्रत करून कुटुंबाला समाधान, शांती, ऐश्वर्य मिळावे अशी प्रार्थना केली जाते. या व्रताच्या दिवशी घट स्थापन करून शास्त्रोक्त पूजा केली जाते, तर शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते. मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने श्री महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे. या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं. परंतु जर कोणत्याही कारणास्तव मार्गशीर्ष मासी व्रत करण्यास जमले नाही, तर संपूर्ण श्रद्धेपूर्वक कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून व्रत सुरू करावे. मात्र सांगता ही मार्गशीर्ष मासाच्या शेवटच्या गुरुवारीच करावी. तर उद्या आहे मार्गशीर्ष मासामध्ये शेवटचा गुरुवार. तर आता 4 गुरुवार होणार आहे आणि या दिवशी अमावस्या देखील आहे. मग आता मार्गशीर्ष गुरुवारचे आपण उद्यापन कसे करायचे आहे, तसेच या दिवशी महिला आपण किती बोलवायचे आहे, किंवा अगदी महिला नसेल तर आपण काय करावे, मासिक धर्म आला असेल, सुतक, अडचण असेल तर काय करावे, नैवेद्य कोणता बनवावा आणि ज्या काही वस्तू आपण पूजेवेळेस वापरतो त्यानंतर त्या वस्तूंचं काय करायचं आहे. मग नारळ असेल किंवा अगदी कलशातील पाणी असेल, नाणे असेल, सुपारी असेल तर या वस्तूंचं काय करावं, याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल. आता उद्यापन योग्य वेळेत करणे याला देखील खूप महत्त्व आहे. त्यामुळे आपण शुभ मुहूर्तावरतीच उद्यापन हे करायचं आहे. तर कोणती शुभ वेळ आहे हे देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जरूर बघा. तर आपण मार्गशीर्ष गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो, सेवा करतो, तर त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ मिळत असते आणि या वेळेस वातावरणामध्ये देखील शांतता असते. त्यामुळे आपण जी काही पूजा करतो त्या पूजेमध्ये देखील आपले लक्ष लागत असते. गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे, अंघोळ करायचं आहे. आता या दिवशी चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही. भलेही तुम्ही घरीच राहणार आहात किंवा अगदी घरचे जरी तुम्हाला कपडे घालायचे असतील तर ते कपडे देखील आपण काळ्या रंगाचे वापरायचे नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल किंवा एखादा वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम असेल तर त्या ठिकाणी जे वस्त्र परिधान केले होते तर ते वस्त्र आपण या दिवशी चुकूनही परिधान करायचे नाही. भलेही ते वस्त्र तुम्ही स्वच्छ धुतलेले असो तरी पण आपल्याला या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. आपण या दिवशी स्वच्छ वस्त्र परिधान करावे. अगदी तुम्ही पिवळ्या किंवा लाल रंगाचे किंवा हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता. फक्त काळा रंग वर्ज्य करायचा आहे, कारण की जेव्हा पण शुभकार्य असतं तेव्हा काळा रंग आपण वर्ज्य करत असतो. काळ्या रंगाच्या बांगड्या असतील, काळ्या रंगाची टिकली असेल तर ती देखील लावायची नाही. अंघोळ झाल्यानंतर आपल्याला उंबरठ्याचं लेपन देखील करायचं आहे. तसेच आपण थोडंसं गोमूत्र देखील घराबाहेर शिंपडायचं आहे. त्यासोबत घरामध्ये देखील गोमूत्र शिंपडावं. बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये आपण गोमूत्र शिंपडायचं आहे. अगदी घरामध्ये जिथे पूजा मांडणी करणार आहोत त्यावरती देखील गोमूत्र शिंपडायचं आहे आणि पूजा मांडणीचं जे काही साहित्य आहे त्यावरती देखील गोमूत्र शिंपडावं. मग फुले आणली असतील, तुम्ही विड्याची पानं आणली असतील तर त्यावरती देखील गोमूत्र आपण शिंपडायचं आहे. कारण की या वस्तू आपण बाहेरून आणत असतो आणि त्या वस्तूंना अनेक व्यक्तींचे हात देखील लागलेले असतात. तसेच अनेक व्यक्तींच्या मनामध्ये देखील नकारात्मकता असते किंवा काहींना अगदी सूतक असेल, मासिक धर्म असेल तर अशा देखील व्यक्ती असतात. त्यामुळे आपण पहिल्यांदा गोमूत्र शिंपडायचं आहे. गोमूत्र शिंपडल्यामुळे सकारात्मकता ही पसरत असते. तसेच त्यानंतर आपण जी काही पूजा करतो तर ती पूजा देखील सफल ठरत असते. त्यामुळे आपण गोमूत्र पहिल्यांदा या दिवशी शिंपडायचं आहे. तसेच उंबरठ्याचं लेपन करायचं आहे. दाराबाहेर रांगोळी काढायची आहे. आता मोठी रांगोळी काढणे शक्य नसेल तर फक्त माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालेल. एका पावलामध्ये कुंकू टाकायचं आहे, दुसऱ्या पावलामध्ये हळद टाकायचं आहे. यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये होत असतो. त्यानंतर मुख्य दरवाजावरती देखील स्वस्तिक काढायचं आहे. आपल्या किचन ओट्याची, गॅसची देखील, शेगडीची देखील पूजा करायची आहे. शेगडीची पूजा करून शेगडीवरती देखील आपण कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. आता यानंतर आपल्याला आपली पूजा मांडणी ही करून घ्यायची आहे. त्याचसोबत या दिवशी आता आपल्याला स्वयंपाक कोणता बनवायचा आहे. आता स्वयंपाक तुम्ही अगदी गोडधोडाचा स्वयंपाक बनवायचा आहे. पुरणपोळीचा स्वयंपाक बनवू शकता किंवा खीर चपाती बनवली तरी पण चालेल. पण कोणता पण स्वयंपाक असो तर आपल्याला गोड स्वयंपाक बनवायचा आहे. आणि जो काही स्वयंपाक बनवणार आहोत तर त्यामध्ये कांदा लसूण नसावा, कारण की कांदा लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडला जातो. याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आपल्याला सात्विकच जेवण बनवायचं आहे. आता या दिवशी स्वयंपाक बनवल्यानंतर आता आपण महालक्ष्मीची पूजा सेवा करायची आहे.
त्याचसोबत आता उद्यापनाच्या वेळेस तुम्ही किती महिलांना बोलवायचं आहे, तर तुम्हाला यथाशक्ती तुम्हाला जेवढ्या जमेल तेवढ्या महिला तुम्ही बोलवू शकता. 9 असतील, 7 असतील, 11 महिलांना तुम्ही बोलवू शकता किंवा एवढ्यांना जरी बोलवणे शक्य नसेल तर फक्त एका महिलेला बोलवलं तरी पण चालेल. आता तुम्ही त्यांच्यासाठी जेवण बनवणार असाल तर तुम्ही अगदी जेवणासाठी देखील आमंत्रित करू शकता. पण जर तुम्हाला जेवण बनवणे शक्य नसेल तर अशा वेळेस फक्त तुम्ही महालक्ष्मी पोथीची एक प्रत आणि तुम्ही एक केळी आणि एक फूल किंवा एखादी भेटवस्तू त्या महिलेला देऊ शकता. आता अनेक ठिकाणी महालक्ष्मीचं जे पुस्तक आहे तर ते देखील दिलं जात नाही, कारण की प्रत्येक महिलाच उपवास करते असं नाही. त्यानंतर त्या महालक्ष्मीचं पुस्तक कुठे देखील पडलेलं असतं. यामुळे माता लक्ष्मीचा देखील अपमान होत असतो. त्यामुळे आता सुरुवात आपल्यापासूनच करण्याची गरज आहे. खरं तर त्या पुस्तकामध्ये देखील दिलेलं आहे की महालक्ष्मीचं पुस्तक देखील आपण त्या महिलेला द्यायचं आहे. पण आता जर त्या महिलेकडून त्या पुस्तकाची पूजेची सेवा होणार नसेल किंवा त्या पुस्तकाचा अपमान होणार असेल तर अशा वेळेस आपण ते पुस्तक नाही दिलं तरी पण चालेल. पण हा ज्याच्या त्याच्या मनाचा प्रश्न आहे. तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही आवर्जून पोथी पुस्तक देऊ शकता. पण जर अपमान होणार असेल तर पोथी पुस्तक नाही दिलं तरी पण चालेल. आता जी पण महिला आपल्या दारात येणार आहे तिला साक्षात आपण माता लक्ष्मी स्वरूप मानायचं आहे. आपण त्या महिलेचे अगदी पाय देखील धुवू शकता. त्या महिलेला आपण हळदी कुंकू लावायचं आहे. त्याचसोबत महालक्ष्मीचे एक पुस्तक द्यायचं आहे आणि एक केळी द्यायची आहे किंवा इतर कोणतंही फळ तुम्ही देऊ शकता. तसेच भेटवस्तू द्यायची आहे. थोडेसे अखंड तांदूळ आपण तिच्या ओटीमध्ये द्यायचे आहे. अगदी काही ठिकाणी विड्याचं पान देखील दिलं जातं किंवा प्रत्येक ठिकाणची पद्धत ही वेगवेगळी असते. त्यामुळे तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही ही पूजा सेवा करायची आहे, उद्यापन करायचं आहे. पण आपण अगदी पुस्तक तसेच एक केळी किंवा एखादं फळ किंवा एखादी भेटवस्तू नक्कीच त्या महिलेला देऊ शकतो. त्यानंतर तुम्ही अगदी त्या महिलेला जेवणासाठी देखील बोलवू शकता किंवा जर तेवढं शक्य नसेल तर तुम्ही अगदी चहा किंवा दूध त्या महिलेला दिलं तरी पण चालेल. आता जर तुमच्याकडे जर महिला येतच नसतील तर अशा वेळेस तुम्ही एखाद्या महिलेला बोलवलं तरी पण चालेल किंवा अगदी कुमारिकाला देखील बोलवू शकता. आता मासिक धर्म असेल, सुतक असेल तर अशा वेळेस काय करावं? आता एवढं लक्षात ठेवा की मार्गशीर्षचा जो शेवटचा गुरुवार आहे तर त्याच गुरुवारी उद्यापन केलं जातं. भलेही तुम्हाला मध्ये मासिक धर्म आला असेल किंवा कोणतीही अडचण आली असेल तरी पण आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये शेवटच्या गुरुवारीच उद्यापन करायचं आहे असं त्या पुस्तकामध्ये देखील लिहिलेलं आहे. पण जर आता तुम्हाला नेमकी शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारीच मासिक धर्म आला असेल किंवा अगदी सूतक आले असेल किंवा अगदी इतरही काही अडचणी असतील, अशा वेळेस तुम्ही अगदी उद्यापन करूच शकत नसाल तर अशा वेळेस मग तुम्ही जो काही पुढच्या महिन्यातील गुरुवार आहे तर त्या गुरुवारी उद्यापन केलं तरी पण चालेल. पण शक्यतो ज्यांना काहीही अडचण नाही तर त्यांनी शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारीच उद्यापन हे आवर्जून करायचं आहे, कारण की याच गुरुवारला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आता शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारी अमावस्या आहे. पण आता ही अमावस्या अगदी गुरुवारी लागत नाही तर ती अमावस्या 19 तारखेला सुरू होत आहे. 19 तारखेला पहाटे सुरू होत आहे. त्यामुळे या दिवशी आपण उद्यापन नक्कीच करू शकतो, कारण की आपल्याला उद्यापन हे सायंकाळी करायचं आहे. त्यामुळे आपल्याला काहीही एक अडचण नाही. आता याचसोबत आपण महालक्ष्मीची कथा म्हणणार आहोत, आरती करणार आहोत. आता उद्यापन झाल्यानंतर याची जी काही पूजा आहे तर ती पूजा आपल्याला तशीच राहून द्यायची आहे. गुरुवारच्या दिवशी तशीच राहून द्यावी. दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला ही पूजा उचलायची आहे. आता वस्तूंचं काय करायचं आहे? मग जो काही नारळ आहे तर तो नारळ तुम्ही अगदी फोडून काढला तरी पण चालेल किंवा वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता. जे काही कलशातील पाणी आहे तर ते पाणी आपण घरामध्ये शिंपडायचं आहे. बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये तसेच घराच्या बाहेर देखील हे पाणी शिंपडावं. यामुळे घरामध्ये जी काही नकारात्मकता असते तर ती नकारात्मकता दूर होत असते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो. त्या कलशामध्ये आपण एक सुपारी आणि 1 रुपयाचं नाणं देखील ठेवलेलं होतं. तर आता ती सुपारी तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता किंवा ती सुपारी तुम्ही परत पुन्हा वापरली तरी पण चालेल. आणि जे काही 1 रुपयाचं नाणं होतं तर ते नाणं आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या पर्समध्ये, पॉकेटमध्ये देखील हे 1 रुपयाचं नाणं ठेवू शकता. यामुळे आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही भासत नाही व माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होत असतो. त्यामुळे हे 1 रुपयाचं नाणं आपण इतर कोणत्याही व्यक्तीला द्यायचं नाही. ही चूक आपण चुकूनही करायची नाही. तसेच जी काही सुपारी होती तर ती सुपारी अगदी तुम्ही लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून ती देखील तिजोरीमध्ये ठेवू शकता. त्यानंतर जे काही तांदूळ होते तर त्या तांदळाचा आपल्याला गोड पदार्थ बनवायचा आहे. तांदळाचा भात बनवू शकता, खीर बनवू शकता, फक्त कोणताही गोड पदार्थ बनवायचा आहे. मांसाहार करायचा असेल किंवा इतर काही गोष्टींसाठी हे तांदूळ चुकूनही
वापरायचे नाही. तसेच अगदी तुम्ही हे तांदूळ पक्ष्यांना देखील टाकू शकता. फक्त हे तांदूळ कुठेही वाया जाणार नाही किंवा अगदी पायदळी जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. जे काही फुले पाने होते तर ते देखील तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केले तरी पण चालेल. आता उद्या शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार आहे. मग आता उद्यापन नक्की आपण कोणत्या वेळेत करायचं आहे? तर आता उद्यापन करण्यासाठी सगळ्यात शुभ मुहूर्त आहे तर तो म्हणजे सायंकाळच्या वेळ. सायंकाळी जेव्हा माता लक्ष्मी येण्याची वेळ असते तर तेव्हा तुम्ही उद्यापन हे करायचं आहे. मग अगदी सायंकाळी 6:15च्या नंतर तुम्ही उद्यापन करू शकता. 6 ते 8च्या दरम्यान तुम्ही उद्यापन करायचं आहे. अगदी 6 ते 7च्या दरम्यान केलं तरी पण चालेल. पण अगदी खूपच सकाळी किंवा अगदी तुम्ही भर उन्हात दुपारी उद्यापन हे चुकूनही करायचं नाही. जेव्हा माता लक्ष्मी येण्याची वेळ असते तर तेव्हाच आपण त्या महिलांना देखील घरी बोलवायचं आहे. त्या रूपाने माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये येत असते. त्यामुळे तुम्ही शक्यतो तरी सायंकाळी 6 नंतर उद्यापन करण्याचा प्रयत्न करा. पण आता काही महिलांना जर शक्यच होत नसेल तर अशा वेळेस तुम्हाला दिवसभरामध्ये जेव्हा वेळ मिळेल तर तेव्हा तुम्ही उद्यापन केलं तरी पण चालेल. फक्त मनापासून आणि श्रद्धेने आपण हे उद्यापन करायचं आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.